नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आणि जी अपडेट आली आहे मित्रांनो अमेरिकेतून. होय मित्रांनो, आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये 100% प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव. पण असं काय घडले अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये 100% प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव. पण असं काय घडले अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात 100% प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव आणि या बदलामध्ये जी बाजारभाव पातळी देशांतर्गत बाजारात सध्या 4700 दिसत आहे, याच्यामध्ये किती सुधारणा होणार आणि बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर इथं बघूया. तर बघा मित्रांनो, अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश. 15 सप्टेंबर पासून अमेरिकेमध्ये सोयाबीनची आवक सुरू झाली आणि तेथील USDAचा जो रिपोर्ट होता त्याच्यानुसार सोयाबीनचं उत्पादन 1250 लाख टन या विक्रमी पातळीवरती यावर्षी पोहोचणार. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 90 लाख टनांची वाढ हे अपेक्षित होता. पण आता सध्या जे रिपोर्ट येत आहेत त्यानुसार उत्पादनात जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा थोडी घट होऊ शकते, म्हणजे 10-20 लाख टनांची घट आहे. तर याच्यामुळे उत्पादन 1230 ते 1240 लाख टनांच्या आसपास स्थिरावू शकते. आणि उत्पादनातील ही घट जी आहे, मी तुम्हाला मागच म्हटलं होतं की अमेरिकेमध्ये उत्पादन वाढणार ही अपेक्षा आहे. त्या अपेक्षेपोटी बाजारभाव आपल्याला सिबॉटवरती $9.37 प्रतिबुशलपर्यंत खाली येताना दिसला. पण जेव्हा अशी बातमी येईल की अमेरिकेमधील उत्पादन अपेक्षेपेक्षा थोडं कमी झाले, तर तेव्हा आपल्याला 100% आंतरराष्ट्रीय बाजारात याचे पडसाद उमटताना दिसणार. आणि तुम्हाला सांगतो, याचे पडसाद सिबॉटवरती 1 ऑक्टोबर नंतर दिसणार आणि बाजारभाव सुरुवातीच्या स्टेजला $10.5 प्रतिबुशेल्सपर्यंत आणि 31 ऑक्टोबरपर्यंत जर $11 प्रतिबुशेल्सपर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. आता याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होणार का? तर बघा, मी तुम्हाला मागे म्हटलं की एकतर जे सोयाबीन आहे ते इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि दुसरी गोष्ट अमेरिकेचं सोयाबीन जे आहे ते आपल्या सोबत मार्केटमध्ये येते. त्याच्यामुळं आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातील घटनांचा आणि घटकांचा 100% देशातील भावावर परिणाम होताना दिसतो. आणि खास करून अमेरिकेत जर काय घडलं त्याचा परिणाम सर्वात जास्त या ठिकाणी होताना दिसतो, कारण आपलं आणि अमेरिकेचं जे सोयाबीन आहे ते मार्केटमध्ये एकदाच येत असते. तर आता तुम्हाला समजावून सांगतो याचा परिणाम कसा होणार. तर लक्षात घ्या, सिबॉटवरती बाजारभाव वाढला की देशात बाजारभाव वाढायला अनुकूल परिस्थिती निर्माण होणार. याच्यामुळे तुम्हाला सांगतो 1 ऑक्टोबर नंतर सुरुवातीला 100 ते 200 ची तेजी बाजारभावात दिसणार आणि 15 ऑक्टोबर नंतर 200 ते 300 ची तेजी दिसणार. जर आपण लॉंग पर्स्पेक्टिव्ह या ठिकाणी जर गेस पकडला, म्हणजे अंदाज पकडला, तर 15 ऑक्टोबर नंतर अमेरिकेमुळे देशात बाजारभाव जर समजा 5000 पार गेला सुरुवातीला आणि 31 ऑक्टोबरपर्यंत 5200च्या आसपास भाव पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. ही सध्याची महत्त्वाची अपडेट आहे की आता अमेरिकेमुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव 100% प्रचंड बदलणार. म्हणजे 200 ते 300 ची तेजी इनिशियल स्टेजला अमेरिकेमुळे आता ऑक्टोबर महिन्यात आपल्याला 100% दिसू शकते.
आता भविष्यात काय घडते याच्याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आणि भविष्यात बाजारभाव काय राहू शकतो याबद्दल सुद्धा अचूक माहिती शेतीमित्रावर आपल्याला मिळत राहील। व्हिडिओ मला वाटते आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।